लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचे संकेत दिले। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भाजप सोबत असलेल्या मित्र पक्षांना वगळून इतर पक्षांबरोबर युती करण्याचा किंवा स्वतंत्र लढण्याचा निर्णय पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर घेणार आहेत। या पत्रकार परिषदेचा प्रसंग वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक येथे झालेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यानंतर घडला। सुजात आंबेडकर म्हणाले की उत्तर महाराष्ट्रातील संघटनेचा आढावा घेतला असून कार्यकर्त्यांची स्थिती बळकट आहे। स्थानिक पातळीवर पक्ष बळकट करत असून निवडणूक धोरण ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार पक्ष प्रमुखांकडे आहेत। त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की वंचित बहुजन आघाडीची लढाई ही स्वाभिमानाची आहे। भाजप आणि त्याचे सहयोगी पक्ष यांच्याशी युती न करण्याच्या भूमिकेवर त्यांनी ठामपणे शिक्कामोर्तब केले। यावेळी त्यांनी देशातील विविध अपघातांवर भाष्य करत केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली। त्यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि मुंबईतील लोकल ट्रेन अपघात, बेंगळुरूमधील इतर दुर्घटनांचा उल्लेख करत म्हटले की या सर्व अपघातांना सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार आहे। ही पत्रकार परिषद एकीकडे पक्षाच्या आगामी रणनीतीचे संकेत देणारी ठरली, तर दुसरीकडे सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका मांडणारी होती। पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या दिशा पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष अरुण जाधव, चेतन गांगुर्डे, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, दामोदर पगारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नाशिकमध्ये दोन कार्यक्रम होते। एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा होता आणि दुसरं एक मोर्चा होता आदिवासी विकास आयुक्ताच्या कार्यालयावरती। SC STचा आणि खास करून आदिवासीचा जो फंड हा सरकारने वळवलाय त्याच्या विरोधात हा आमचा मोर्चा होता आणि आम्ही आमच्या मागण्या ह्या आयुक्तांना दिल्या आणि एक आता ह्याच्या पुढे एक जॉईंट बैठक होणार आहे ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी रिप्रेझेंटेटिव्ह, त्याच्याच बरोबर आदिवासी संघटनेचे काही प्रतिनिधी, आयुक्त मॅडम स्वतः आणि त्यांच्या खाली काम करणारे जे ऑफिसर्स आहेत, जे अधिकारी आहेत, ज्यांच्याकडे फंड डिस्पोजल असतं आणि जे काम करतात, यांच्या सगळ्यांची एक जॉईंट बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या आलेले सगळे ऑब्झर्वेशन्स आहेत की कुठे पैसे पळवले जातात, लोकांची कामं कशी नाही केली जात, आश्रमशाळांमध्ये, हॉस्टेल्समध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते आणि वन हक्काचे आणि जमिनीचे महत्वाचे मुद्दे हे आम्ही त्याच्यामध्ये मांडू आणि त्याच्यामध्ये ते जॉईंट कॉन्फरन्समध्ये सुटेल असं आम्ही गृहीत धरतोय। त्याच्याच बरोबर आज जो वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला तो एक वंचित बहुजन आघाडी परत एकदा ताकदीने उभी राहतीये नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या बरोबर एक डायलॉग, चर्चा आणि पुढील वाटचाली बद्दल काय ठरवायचं त्याच्यासाठी जमलेलो। सगळे निष्कृष्ट कामामुळे या सगळ्या आज जी औरंगाबाद मध्ये घटना घडली त्याच्यामध्ये आपण दोन गोष्ट सगळ्यात पहिले समजून घ्या की आम्ही सातत्याने एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडतोय की SC STचा फंड वळवला जातो, तो समाज कल्याणचा वेगवेगळ्या कारणांसाठी फिरवला जातो आणि त्याच्यामध्ये बांधकाम समाज कल्याणच्या खाली सुद्धा येतं। तर तकलादू बांधकाम करणं, चीप क्वालिटीचे मटेरियल वापरणं, करप्शन करणं आणि असलेला कमी फंड चोरी करणं, त्याच्यामधनं ही झालेली घटना आहे आणि ह्याला करप्शन आणि सरकारी अधिकारी जबाबदार आहे। याकडे तुम्ही कसं या सगळ्या मला थोडक्यात सांगायचं झालं तर आमचा पक्ष काय वन मॅन शो नाही, महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी नाही आणि जिल्ह्यासाठी तर नाहीच नाही। आमच्याकडे तळागाळातल्या कार्यकर्त्यांची अख्खी टीम आहे जे एकत्र येऊन निर्णय घेतात, एकत्र येऊन काम करतात। जरी अध्यक्ष असला नसला तरी तो निर्णय हा कलेक्टिव्हली जिल्हा कमिटीचा आणि शहर कमिटीचा असतो आणि त्याच्याच पुढे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणता आज जिल्हाध्यक्ष नाही मानून तर आज वंचित बहुजन आघाडीचा एक मोठा युवक मेळावा, कार्यकर्त्यांचा मेळावा सक्सेस झाला। त्याच्यानंतर एक वंचित बहुजन आघाडी हा पहिला पक्ष ज्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयावरती मोर्चा नेला आणि SC STचा फंड डायव्हर्ट केला जातो याच्या विरुद्ध आंदोलन केलं। तर तुम्ही हे म्हणू कसं शकता की सक्सेस नाही मिळते? आम्ही एकमेव पक्ष जो फुल टाइम काम करतोय म्हणून सक्सेस झाला, चेहरा नव्हता, तुमचा चेहरा आला म्हणून तो सक्सेस झाला। हे बघा, आता हे मी मीडियावरती सरळ म्हणतो
की बाकीच्या लोकल चेहऱ्यांना जे इलेक्शन लढलेले आहेत ते आपल्या सर्वांसमोर आहेत, युवक आघाडीचे पदाधिकारी आपल्या सर्वांसमोर आहेत, महिला आघाडीच्या उर्मिलाताई आपल्या सर्वांसमोर आहेत. जर मीडियानी लोकल चेहरे दाखवले तर मग तुम्हाला उद्या बोंबलताना येणार की एकच चेहरा आहे. तर हा अभाव आपणच कमी करा अशी मी आपल्याला विनंती करतो. इतर पक्षाचे पदाधिकारी आपलं काय नेमकं कारण काय? हे बघा प्रत्येक पक्षामध्ये काही लोकांना काढलं जातं, नवीन लोकांना काढलं जातं. प्रत्येक पक्षामध्ये नवीन लोक येतात, कोणाचं तरी पद जातं, नवीन लोकांचं पद येतं. हा पक्ष वाढीचा आणि हा संघटना चालनाचा भाग असतो आणि ते आमच्याकडे पण तसंच होतं. यावेळेस काय वेगळी आहे का? हे बघा, आम्ही दरवाजे तेव्हाही उघडे ठेवलेले होते, आजही उघडे ठेवलेले आहेत. इतर समविचारी पक्ष ज्यांना तुम्ही समविचारी पक्ष म्हणता, आमच्यासाठी ते समविचारी आहेत की नाही याच्यासाठी प्रश्नचिन्ह नेहमीच राहील. पण त्याच्याहून पुढे मी आपल्याला जाऊन सांगतो की आमची जी लढाई आहे ती सेल्फ रिस्पेक्टची, आमची जी लढाई आहे ती स्वाभिमानाची आहे, ती आत्मसन्मानाची आहे. जर आमचे प्रतिनिधी कोणत्याही चर्चेला जात असतील आणि त्यांना 2-2 तास बाहेर ठेवलं जात असेल किंवा नुसतं चर्चेमध्ये म्हटलं असेल की तुम्ही 47 जागा सोडा आमच्यासाठी, आम्ही एक जागा सोडायची की नाही हा विचार करतो, तर ते आम्हाला बिलकुल कुठल्याही पातळीवरती मान्य नाही. आणि जर स्थानिक पातळीवरती अशी चर्चा होत असेल तर आमचे कार्यकर्ते बरोबर ते योग्य स्वाभिमानी भूमिका घेतील. 30 लोक आतापर्यंत मृत पावलेले आहेत. जो काही अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये प्रदेशातील देखील अनेक नागरिक त्याच्यामध्ये मृत पावल्याचं समजतंय. काय याच्यावर प्रतिक्रिया आहे? एअरप्लेन क्रॅश ना, सगळ्यात पहिले मी श्रद्धांजली आणि कंडोलन्सेस ऑफर करतो वंचित बहुजन आघाडीच्या सर्वांतर्फे ज्यांच्या कुटुंबाला त्यांच्या कुटुंबामध्ये अपघात झाले. आणि मी परत एकदा अजून एक लक्ष वेधतो तुमच्याकडे की ही एक आयसोलेटेड इन्सिडेंट नाही, हा एकटा घडलेला घटना नाही. आपण बघितलं असेल तर याच्या आधी थोड्याच दिवसापूर्वी बसच्या एका ऍक्सिडेंटमध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये आपण बघितलं असेल तर लोकलमधनं पडून लोकांचा मृत्यू झाला. त्याच्याच आधी बंगलोरमध्ये बघितलं असेल तर क्रिकेट स्टेडियममध्ये स्टॅम्पिडमध्ये काही लोकांचा मृत्यू गेला. तर हा एक आयसोलेटेड इन्सिडेंट नाहीये, पण हा सरकारच्या निष्काळजीपणावरती एक ठोस उदाहरण आहे की ट्रान्सपोर्ट आणि नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्रायोरिटी नाहीये, हे ठामपणाने त्याच्यातनं कळतं. त्यांना पाठिंबा देखील मिळतोय. शेतकऱ्यांच्या प्रति त्यांचं आंदोलन सुरू आहे. आपली त्याच्याबाबत काय भूमिका असणार आहे? तुम्ही त्यांच्या आंदोलनात माझं जेवढी माहिती आहे त्याच्यावर मी एवढंच सांगू शकतो की अमरावतीची लोकल टीम याचं उत्तर देईल तुम्हाला. काही बोलणं झालं या सगळ्या आंदोलनाच्या? ते अमरावतीची टीम बघते, हे महाराष्ट्रव्यापी आंदोलन नाही, अमरावतीची टीम बघते. सगळ्यांबरोबर शक्यता नक्कीच आहे आणि ह्याच्याही पूर्वी आम्ही नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या भाजप सरकारशी लढत आलोय आणि हा पुढेही लढत राहू आणि याच्या पुढे अजून ताकदीने लढू. ह्याच्यावरती हे नुकतंच आलेलं आहे, ह्याच्यावरती पहिले पक्षामध्ये चर्चा होईल आणि मग तुम्हाला आमची प्रतिक्रिया कळू. हे बघा, वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची भूमिका ही बाळासाहेब आंबेडकरांनी खूप क्लिअर केलेली आहे. भाजप सोडून आणि भाजपचे मित्र पक्ष सोडून म्हणजे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि जर चुकून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्या साईडला गेला तर हे 3 आणि पुढे जाऊन 4 झाले तर 4, हे 4 सोडून भाजपचे मित्र सोडून ज्यांना कोणाशी युती करायची आहे, स्ट्रॅटेजी दाखवायचा आहे, तो पूर्ण निर्णय आणि डिसिजन हा लोकल बॉडीज वरती बाळासाहेबांनी सोडलाय आणि लोकल बॉडीज तो डिसिजन घेतील. सरकारवर टीका करत असला तरी खाजगीकरण आहे, एअर इंडिया आहे, या सगळ्या यंत्रणा ज्या वेळेला कार्यरत असतात त्यावेळेला हा संपूर्ण प्रकार होतो. याच्यावर नियंत्रण जरी सरकारचं असलं तरी याच्याकडे या सगळ्या खाजगीकरणाकडे आणि एकूणच विमानसेवेवर काय नेमकं आपलं म्हणणं? हे बघा, विमानसेवे ह्याच्यामध्ये मी नाही जाणार, पण तुम्ही खाजगीकरणाच्या नावापुढे सरकारला क्लीन चिट नका देऊ. कारण मुद्दा असा आहे की आमचा खाजगीकरणालाच विरोध आहे.
ही सरकारची जबाबदारी होती, सरकारने पार पाडली पाहिजे होती आणि सरकारने खासगीकरणाच्या नावाखाली जे ठेके दिले त्याच्यामधनं हे घटना घडत आहे. स्थगिती केलेलं आहे. त्याला अजून मार्च कंडिशन मध्ये आपण निवडणुकीला कसे सामोरे जाणार आहात? जर पदाधिकारीच नियुक्तीने तुमच्याकडे शहरातले शहरामध्ये असो, जिल्ह्यामध्ये असो किंवा इतर जिल्ह्यात महाराष्ट्र जिल्हे आहेत त्यांचे स्थगिती करून दिलेले आहे. असं असताना निवडणुकीला सामोरं जाणं आपण म्हणतो आता निवडणुकीच्या पाठी मेळावा घेतला, पण याला नेतृत्व कोण करणार? जिल्ह्यात निरपुष्ट याचं काम त्यांना पाहायला मिळत आहे. यात वंचित बहुजन आघाडी कसं तोंड घेणार आहे? काय याबाबत आंदोलन करण्यात येईल की काय? हे बघा, अनेक लोकांचा यामध्ये जीव जातो, याचा दोन जण अनेक लोकांचा जीव ह्याच्या पूर्वी आणि आजही ह्या तकलादू बांधकामामुळे किंवा चीप क्वालिटी मटेरियलमुळे गेला आहे. जिथे जिथे आम्हाला चुकीचं बांधकाम दिसेल, करप्ट प्रॅक्टिसेस दिसेल, तिथे तिथे वंचित बहुजन आघाडी त्या पॉइंट आउट करतील, अधिकाऱ्यांना जाब विचारतीलच. आणि त्याच्याहून महत्वाचं हे की आमची अख्खं हे सगळं करण्याचं तात्पर्य एकच आहे की वंचितांच्या हातामध्ये सत्ता यावी आणि हे जे फंडचं डायव्हर्जन होत आहे, तकलादू बांधकाम केलं जातंय, चीप मटेरियल वापरलं जातंय, हे सगळं थांबवून जो अलोकेटेड फंड आहे तो पूर्णपणे त्या कामासाठी वापरून जनतेच्या सेवेसाठी टॉप क्वालिटी सुविधा उपलब्ध करून देणं सुद्धा आमचं काम. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.